श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 19 ऑगस्ट सोमवार. तर उद्या आहे नारळी पौर्णिमा. याच पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. ही पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी काही सेवा आणि उपाय करण्याला अत्यंत महत्त्व आहे. तर बघा, या पौर्णिमेला आपल्या घरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींना किंवा आपल्या घराला जर कुणाची नजर लागली असेल, आपल्या घरामध्ये सतत आजारपणे असतील, सतत कटकटी होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल, त्याचबरोबर बघा आपल्या घरातील व्यक्तींना सतत आजारपणे येत असतील, घरातील व्यक्तींच्या आपापसात पटत नसेल, अशा प्रकारच्या काही समस्या असतील, तर या दिवशी आपल्या घरावरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य सुधारते. त्यांच्या कामात येणारे प्रत्येक अडथळे दूर होतात. त्याचबरोबर बघा, जर आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल किंवा नकारात्मकता असेल, आपल्या घरामध्ये जर आपल्याला वाटत असेल की वाईट शक्तींचा वास आहे, आपल्या घरामध्ये वाईट बाधा असतील, अशा प्रकारच्या जर काही समस्या असतील, तर त्या सर्व समस्या आपल्या घराच्या बाहेर जातात. तर बघा, दर पौर्णिमेला आपल्याला आपल्या घराच्या सुखासाठी, घरातील सर्व व्यक्तींसाठी आणि त्याचबरोबर बघा आपल्या कुटुंबासाठी काही उपाय करायचे असतात. तर दर पौर्णिमेला केलेले हे उपाय सिद्ध ठरतात असे सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच बघा, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय सेवा आणि उपाय करायचे आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आणि त्याचबरोबर बघा आहे श्रावणातील 3रा सोमवार. या दिवशी 3 संयोग हे घडून आलेले आहेत. तर या दिवशी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायलाच हवेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा, यासाठी सुद्धा आपल्याला कुलदेवतेच्या काही सेवासुद्धा करायच्या आहेत. या सेवा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि त्याचबरोबर कुलदेवतेचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरामध्ये कुलदेवतेच्या सेवा केले जातात, त्या घरावर कधीही कुठल्या प्रकारचे संकटे येत नाहीत आणि घरातील व्यक्तींची प्रगती होते असे सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवतेच्या सेवा तर व्हायलाच हवेत. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते. त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्यता, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या घरामधील ज्या काही वाईट शक्ती असतील किंवा वाईट बाधा असतील, त्या आपल्या घरातून बाहेर जाव्यात. यासाठी संपूर्ण घराची स्वच्छता करत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र आणि खडे मीठ टाकून आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची असते. तर बघा, अशा प्रकारची स्वच्छता केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाहेर जाते, आपल्या घरातील दरिद्रता बाहेर जाते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरावरील सर्व संकटे दूर व्हावीत, आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आजारपणे आहेत ते सर्व नीट व्हावे, आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घराला कुणाची नजर लागली असेल किंवा वाईट बाधा किंवा वाईट शक्तींचा आपल्या घरामध्ये वास असेल, अशा प्रकारच्या जर काही समस्या असतील, तर बघा त्या घरातील व्यक्तींचे हे आजारपणे वाढत जातात. त्यांच्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे होत राहतात, घरात कुठल्याही प्रकारचे मंगल कार्य घडत नाही. अशा प्रकारच्या जर गोष्टी तुमच्याही घरामध्ये होत असतील, तर आपल्याला या नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर बघा, नारळी पौर्णिमेचा हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता, नजरबाधा, दोष बाहेर जाणार आहे. तर बघा, हा उपाय आपल्याला रात्री 8च्या नंतर करायचा आहे. त्यासाठी बघा, आपल्याला 1 नारळ लागणार आहे आणि तो नारळ आपल्याला न सोलताच घ्यायचा आहे. असाच तो अख्खा नारळ घ्यायचा आहे. त्यावर कुंकवाने आपल्याला स्वास्तिकचे चिन्ह काढायचे आहे आणि त्यानंतर बघा, त्या नारळावर आपल्याला मौली धागा बांधायचा आहे आणि तो नारळ आपल्याला घराच्या बाहेर घेऊन उभे राहायचे आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला नारळ आपल्या घराच्या वरून 7 वेळा आपल्याला ओवाळायचे आहे. तो नारळ आपल्या हातामध्ये असा उंच धरायचा आहे आणि 7 वेळा आपल्या घरावरून 7 वेळा असा उतरवायचा आहे. तर बघा, घड्याळ जसे फिरते तसे आपल्याला तो नारळ फिरवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे तिकडे न पाहता ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात, चौरस्त्यामध्ये हा नारळ आपल्याला टाकायचा आहे. आणि बघा, तो नारळ फेकत असताना कुणाच्या पायामध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तो एखाद्या रस्त्याच्या कडेला टाकायचा आहे आणि जर असा रस्ता तुमच्या इकडे नसेल, तर आपल्याला एखाद्या निर्जळी ठिकाणी जाऊन हा नारळ टाकायचा आहे. आणि तर बघा, तो नारळ आपल्याला आपल्या घरावरून फिरवत असताना आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल, जी काही दरिद्रता असेल किंवा तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास असतो, त्या सर्व त्रास आपल्या घरातून जावा. आपल्या घराला जी लागलेली नजर असेल
ती सर्व नजर दूर व्हावी. आपल्या घरातील सर्व दरिद्रता, नजर दोष किंवा वास्तुदोष असेल ते सर्व आपल्या मनामध्ये ठरवायचे आहे आणि त्या सर्व दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ आपल्याला घेऊन तो बाहेर टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला तो नारळ टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे तिकडे न पाहता कुणाशीही न बोलता आपल्या घराकडे यायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला घरामध्ये पाऊल ठेवण्याच्या आधी किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपले पाय धुवूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर बघा नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा महाउपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष निघून जातात आणि आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा सर्व दोष नाहीसे होतात. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल, वाईट बाधा असेल किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील त्या सर्व गोष्टी आपल्या घरातून नाहीशा होतात. म्हणूनच बघा नारळी पौर्णिमेचा हा महाउपाय आपल्याला करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी हा उपाय आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. तर बघा या नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.